काहीही झालं तरी मुंबईला जाणारच यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। दुसरीकडे जरांगे पाटलांच्या सगळे सोयरे या व्याख्येवर सरकार सकारात्मक चर्चा करत असल्याची माहिती आहे। याबाबत 1 ते 2 दिवसात अध्यादेश काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे। पाहूयात हा रिपोर्ट। कुणबी प्रमाणपत्रासाठी लवकरच अधिसूचना। सगळे सोयऱ्यांचा प्रश्न सरकार मार्गी लावणार। अध्यादेश निघाला तरी मुंबईत जाण्यावर जरांगे ठाम। मराठा आरक्षणासाठी जरांगे मराठ्यांचा महामोर्चा घेऊन मुंबईला धडक देण्यासाठी निघणार आहे। त्याआधीच आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने धावाधाव सुरू केली आहे। सरकारच्या शिष्टमंडळाने पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। सोयरे शब्दावरून चर्चेचं गाडं अडलंय, पण त्याबाबत 1-2 दिवसात अधिसूचना काढू आणि विषय संपवण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे। अ आणि ब एकाच जातीची आहे, तर मग आमची जर जातीतली सोयरीक झाली तर त्याला जो ब वाल्याला त्याचे काही पुरावे जमा करून आणि याचे पुरावे जमा करून त्याला जातीचे दाखले दिले जाईल। त्याचा उल्लेख पण होऊ द्या भाऊ याच्यात। आहे ना उल्लेख? डबल एकदा करा व्याख्या, सरळ व्याख्या करून टाका त्याची की जिथं परंपरेनं सोयरीक जुळते अशा रक्ताच्या नातेवाईकांना ज्याची नोंद मिळाली त्याच्या आधारानुसार त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे, असंही एक ओळ त्याच्यात राहू दे। सगळे सोयरे आणि रक्तातल्या नात्यातल्या मराठ्यांना कुणबीतून आरक्षण देण्यासाठी 3 अध्यादेश काढले जाणार आहे। मराठवाड्यात गावनिहाय कुणबी नोंदी याद्या जाहीर करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलंय। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये सुमारे 2 कोटी महसुली पुरावे तपासण्यात आलेत। त्यानंतर 31,576 मराठा कुणबी नोंदी आढळल्या आहेत। त्याशिवाय महाराष्ट्रात ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जातील। त्या आधारावर वडिलांकडच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। पण 20 जानेवारीच्या आधी सरकारने अध्यादेश काढला तरी मुंबईमध्ये जाण्यावर जरांगे ठाम आहेत। आरक्षण दिलं तरी आम्ही मुंबईला जाणार आहेत आणि नाही दिलं तरी जाणार आहेत। मुंबईला दिल्यावर का जाणार आहेत? गुलाल घेऊन जाऊ, नाही दिलं तर आरक्षण आणायला चाललो। कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अध्यादेश सरकारने काढला तर गेल्या 4.5 महिन्यांपासून सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलनाचं वादळ थांबेल अशी शक्यता आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर। मुंबईमध्ये अनेक रेडे मोकाट सुटले, त्यांचा काही बंदोबस्त करता येतो का ते पहा, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राऊतांना टोला लगावला। तर याला अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं। कोणते रेडे मोकाट सुटलेत हे माहिती नाही, मात्र गुवाहाटीला गेलेले स्वतःला रेडे म्हणत होते अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर निशाणा साधला। माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे, त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात, तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा। खूप आधी जेव्हा नवस फेडायला लोक गेले होते ना तिकडे, तर त्यावेळेला शिंदे गटातलेच लोक स्वतःबद्दल बोलून घेताना स्वतःलाच रेडे म्हणून घेत होते की हो 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 आम्ही रेडे आहोत आणि आम्ही तिकडे चाललो आहोत। तर मग आता हे कोणते रेडे मोकाट सुटलेत, हे कोणत्या याच्यातल्या रेड्यांबद्दल बोलत आहेत ते आपल्याला माहित नाही। त्यामुळे उगाच आपण स्वतःवर ओढून घेण्यात अर्थ नाही। कदाचित ते त्यांच्यातली जुंपली असेल तर जुंपू देत बापुडे, आपल्याला काय घेणं।